किरीटभाई त्यांच्या पत्रकार परिषदेत आज आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे डॉक्टर राजेंद्रजी फडके हे आमच्या राष्ट्रीय सेलचे अध्यक्ष आहेत, रेल्वे बोर्डाचे पण अध्यक्ष आहेत, आपला सदस्य आहेत। दुसरे आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष अशोकजी कांडीलकर, आमचे मीडियाचे सहसंयोजक सप्रेजी आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। आपण सगळेजण उपस्थित आपण सगळ्यांचं स्वागत करतो आणि माननीय किरीटभाईंना विनंती करतो तरी त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करा। माननीय राज्यपालांची आत्ताच मी भेट घेतली। हसन मुश्रीफ घोटाळा क्रमांक 1, हसन मुश्रीफ घोटाळा क्रमांक 2 आणि हसन मुश्रीफ घोटाळा क्रमांक 3 या संबंधीचे निवेदन दिलं, कागदपत्र दिले आणि याची योग्य संस्थेचा मार्फत चौकशी करावी विनंती केली। राज्यपालांनी पूर्ण विषय समजून घेतलाय आणि मला आश्वस्त केलं आहे कि इसका उचित पद्धति से जांच हो। इस संबंध में मैं निश्चित विचार करूंगा, निर्णय लूंगा। उद्या मी दिल्लीला जात आहे। 3 विषय, एक हसन मुश्रीफ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, ज्या घटनेच्या अंतर्गत सगळ्या पक्षांनी संसदेने ग्रामपंचायतीला स्वातंत्र्य दिलं आणि त्याचा खिसे कापण्याचा अट्टहास जो हसन मुश्रीफने केला आहे, तो विषय मी केंद्र सरकारचा ग्रामीण विकास मंत्रालय, फायनान्स कमिशन आणि नियोजन आयोगाकडे नेणार आहेत। कारण की आज हसन मुश्रीफने केलं तर लगेच उद्धव ठाकरे यांचे दुसरे 19 चोर ह्या असाच पद्धतीने ग्रामपंचायतला जो केंद्रातून डायरेक्ट त्यांच्या बँकेत पैसा येतात ते निश्चितपणे ते ढापण्याची सुरुवात करणार। दूसरा जो विषय आहे, ज्या पद्धतीने मुंबईची पोलीस उद्धव ठाकरेंचे माफिया, मी जबाबदारीने शब्द वापरतोय, ज्या पद्धतीने मुंबईचे जॉइंट कमिशनर विश्वास नागरे पाटीलच्या आदेशाप्रमाणे मुलुंड पोलीस, माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस, आझाद मैदान एसीपी यांनी जो 19 सप्टेंबरला उद्धव ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम केलं, त्याची मी मानव अधिकार आयोग दिल्ली भारत सरकार येथे तक्रार दाखल करणार आहे। आता हे सिद्ध झालं आहे की पोलिसांकडे कोणतेही आदेश, उद्देश, अधिकार नव्हते। त्यांना पूर्णपणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नागरे पाटीलला माहित होतं आणि दोघांनी मिळून हे कटकारस्थान केलं की आपण पोलिसांचा गुंड म्हणून उपयोग करूया, वापर करूया। म्हणून 6 तास मला घरी माझ्या निवासी कार्यालयात कोंडून ठेवलं आणि नंतर सीएसटी मध्ये, जर मुंबई पोलीस कमिशनरला आदेश होता मग मला सीएसटीत आज कसं मी घेऊ शकलो, मी कोल्हापूर पर्यंत कसं जाऊ शकलो। आणि त्या दोघांच्या संबंधात मानव अधिकार आयोग मध्ये आम्ही तक्रार करणार आहोत। आम्ही पोलीस प्राधिकरणात ऑलरेडी तक्रार केली आहे। तीसरी जो गोष्ट आहे भावना गवळी,
आता हे सिद्ध झालं आहे 100 कोटीचा घोटाळा भावना गवळींनी केलेला आहे. मी आपल्याला याच्या आदेशाची कॉपी पण दिलेली आहे. काल जे कोर्टाने ऑर्डर दिला आहे, भावना गवळीचे जोडीदार पार्टनर शहीद खान शेरगुल खान यांचा एरेस्ट संबंधित त्या ऑर्डर मध्ये सगळीच हकीकत आलेली आहे. भावना गवळींनी स्वतः 7 कोटी रुपयाची चोरी केली. स्वतः भावना गवळी शिवसेना खासदार नेत्या यांनी स्वतःच्या कंपन्या संस्थांमधून 7 कोटीची चोरी केली. 18.5 कोटी रुपये रोख काढून लंपास केले आणि आता पुरावे ईडीकडे हातात आलेले आहेत. हे पुरावे माझ्याकडे पण आहेत, आम्ही पण शोधून काढले. भावना गवळी ज्या पतसंस्थाचा अध्यक्ष आहेत त्यात बोगस एंट्र्या बॅकडेटेड एंट्र्या टाकल्या म्हणून 25 कोटी रुपये कॅश त्यांनी काढली आणि त्याची FIR मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा आदेश आला म्हणून रिसोर्ट पोलिसांनी त्याची FIR सामान्य नागरिकांच्या विरोधात दाखल केली आणि त्या लोकांना ठाकरे यांच्या पोलिसांनी अटक केली. काही ह्यासाठी मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न होतं की आशीर्वाद होता आपल्याला? ठाकरे यांची पोलीस सुपारी घेते, मनसुख हिरणची हत्या करतात. आणि हत्या करणारे कोण? त्यात ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा एक उमेदवार, ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा प्रवक्ता आणि 25 कोटी चोरी केल्यानंतर सामान्य माणसांना जेलमध्ये टाकणारे त्यांचे खासदार भावना गवळी. मी माझा व्यथा पण राज्यपालांकडे मांडला की सामान्य नागरिकांवर आधी सुरुवात झाली, सोशल मीडियामध्ये कोणी कुठली तरी एक पोट टाकायचं तर त्याच्या घरी जाऊन मुंडन करायचे. नंतर सुरुवात झाली नेव्ही कमिशनरच्या घरी जाऊन त्याला मारहाण करायचे. म्हणून भावना गवळीची ताबडतोब अटक करावी अशी मागणी मी करत आहे. माझ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला तो भावना गवळी आणि शहीद खाननी केला होता हेही सिद्ध झालं आहे. आनंद अडसूळ अटकेत परंतु हॉस्पिटलमध्ये आहेत. भावना गवळीची जे सगळं बाहेर आलंय अटक झाली पाहिजे. 25 कोटी रुपये चोरी करून दुसऱ्यांचा वर चोरीचा आळ टाकणं, खोट्या तक्रारी करणं आणि तिसरं किमान आता तरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुखला लपवण्याचं काम बंद करावं. सराहित गुन्हेगार सिद्ध झालेले आहे. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने 12 वेळा याचिका रद्द केली आहे. तर अनिल देशमुखना सरळ सरळ ईडीला सुपूर्त करावं. आपल्या माहितीसाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने अनिल परबचा अनधिकृत रिसोर्ट संबंधातली आमची याचिका मान्य एक्सेप्ट केली आहे. अनिल परबच्या नावाने आता नोटीस निघाली आहे, त्यांना याचं उत्तर द्यावं लागणार. आता मी हसन मुश्रीफ साहेबांच्या संबंधात त्यांनी जे 1500 कोटी रुपयाचं ग्राम विकास खात्याचं जे टेंडर, या टेंडरची कॉपी मी आपल्याला दिलेली आहे. 10 मार्च ऑर्डरची 10 मार्च 2021 ला राज्य सरकारने आदेश काढला की महाराष्ट्राचा 28,000 हे जो ऑर्डर आहेत त्या आतल्या पानावर
त्याची डिटेल दिली आहे टेबलात. दहा वर्षासाठी हसन मुश्रीफनी स्वतःचा जावयाचा कंपनीला टेंडर दिलं. ऑर्डर निघालेत आता. प्रत्येक ग्रामपंचायतनी महिन्याला 5,000 रुपये द्यायचे, वर्षाला 50,000. आणि ही जे जयतुत्व मॅनेजमेंट कंपनी, ती कंपनी नाव 2020 पर्यंत होतं यश हॉस्टेल प्रायव्हेट लिमिटेड. 10 महिन्यापूर्वी म्हणजे 2021 मध्ये हसन मुश्रीफ परिवाराने ही कंपनी काही हजारात विकत घेतली. टर्नओव्हर कंपनी तो 0 होतं. काय उद्योग नाही, काय व्यवसाय नाही, बंद खोखा कंपनी. आणि त्याला 10 वर्षासाठी जीएसटी टॅक्स रिटर्न भरण्याचा कॉन्ट्रॅक्ट. त्यात एक सीए नाही, एक अकाउंटंट नाही, एक क्लार्क नाही, त्याच्या काय दमडीचा उद्योग धंदा नाही. शेअर कॅपिटल 1 लाख रुपये. जो संसदेने ठरवलं की ग्रामपंचायतचा निधी आहे ते डायरेक्ट हे इथे बसून आदेश देतात की तुमच्या खात्यातून 50,000 द्यायचे. दर वर्षाला 1500 कोटी, 15,000 करोडचा कॉन्ट्रॅक्ट. या निर्णयाला 2 बाजू आहे. एक की जे का महिन्याला वर्षाला 2-5 हजार मध्ये होतं त्याला 50,000 रुपये द्यायचे. जे ग्रामपंचायत खाली त्यांचा ग्रामसेवक किंवा कुणाला बोलवून करून घ्यायचे. एका बाजूला आम्ही विकेंद्रीकरण करतोय. म्हणजे आता केंद्र सरकारने हे करायचं का? बसल्या बसल्या सगळ्या राज्य सरकारचा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी द्यायचा. जे तुम्ही ग्राम पंचायतला लागू करणार की एकच कंपनी, मग ती देशाला पण एकच कंपनी, अशा पद्धतीने लोकशाही चालणार का? आज ग्रामपंचायतचे अधिकार घेतले, उद्या महापालिका नगरपालिका सगळ्यांचे तुम्ही घेणार. तर पहिली गोष्ट हा इल्लीगल आहे, रेट इल्लीगल आहे, कंपनीचा प्रोसेस भ्रष्ट आहे आणि स्वतःचाच कंपनीला देणं. माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या एका मंत्रालयाने हेच केलेलं आहे. त्या मंत्री महोदय यांनी आता जागा व्हावा. तर महोदय म्हणतो, त्यात महोदय मी ज्यावेळी म्हणतो मंत्री महोदय, तर त्या महोदयचा अर्थ महोदय आणि महोदया असं दोन्ही होते. तर त्यांनी थोडं विचार करून ताबडतोब अर्थात पद्धतीचा घोटाळा रद्द करावा. अन्यथा तोही घोटाळा मी बाहेर काढणारच आहे. हसन मुश्रीफ वेगवेगळ्या नोटिसीत मला पाठवतात. आज त्यांची पहिली नोटीस मिळाली आहे आणि मी मुश्रीफ साहेबांना सांगतो, आता 10,000 नोटिसीचा नाही, 1 लाख करोडचा पण तुम्ही माझा अब्रू नुकसानीचा तुमचा दावा करा, तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढणार आणि कारवाई पण होणार. हे मुद्दामून तुम्हाला एक शेवटचा जो कागद होता त्यात एक तुझे मॅनेजमेंट 10 नोव्हेंबर 2020 ला रजिस्टर्ड झालेलं नाव कंपनी. बाकी मुद्दामून ते टेक्निकल डॉक्युमेंट दिले आहेत की हसन मुश्रीफनी हे वाचल्यानंतर सांगणार त्याला कळणार की आता राजीनामा देणं योग्य आहे. ओके, माझ्या साईडनी आज एक आणखीन मला तिथे हा विषय मी तिथे नाही दिला, पण एक प्रश्न आला होता. अनिल देशमुख प्रकरणात आज डेप्युटी सेक्रेटरी मंत्रालयाच्या त्यांना बोलवण्यात आलं आहे.
अजून फोन टेपिंग ट्रान्सफर घोटाळ्याची चौकशी सुरू होत आहे. सीबीआयला आता कोर्टाने सांगितलंय ती चौकशी सुरू झाली तर मुख्य सचिव पासून सचिवांची पण चौकशी होणार. रश्मी शुक्ला फोन टेपिंग पोलीस ट्रान्सफर या प्रकरणात चीफ सेक्रेटरी पण इन्व्हॉल्व आहेत, सेक्रेटरी पण इन्व्हॉल्व आहेत. जबाबदाऱ्याचं मला म्हणायचं की तो अर्थ नाही, पण आहे ते साक्षी आहे म्हणून यांचाही चौकशा होऊ शकते. बोला. भावना गवळी यांची तुम्ही तक्रार दिल्लीला करणार आहात, नेमकी कुणाकडे करणार आहात? गृहमंत्र्यांकडे? उद्या ईडी सोबतकडे माझी भेट आहे आणि बँकिंग सेक्रेटरी ईडी आणि बँकिंग सेक्रेटरी तक्रार तर बागेत केली ना. भावना गवळींनी तुमच्यावरती हल्ला केला हा तुमचा जो आरोप आहे, तर त्या संदर्भात तुम्ही दिल्लीला काही तक्रार करणार आहात? त्या संदर्भात मी रिसोर्ट पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. त्याचा पाठपुरावा आता पुढे पहिलं महाराष्ट्रात करावं लागणार. त्या संदर्भात दिल्लीला करता येत नाही. हसन मुश्रीफ यांच्या तुम्ही या ग्रामपंचायत घोटाळ्यासंदर्भात वित्त विभागाला तक्रार करणार आहात. तो तिसरा घोटाळा आहे. तिन्ही घोटाळ्याचे मी पेपर दिले. तिन्ही घोटाळ्याची चौकशी केली पाहिजे. ग्राम विभाग जो आहे ग्राम विकास हा ग्राम विकास मंत्रालयाचे तिथे संबंधित असेल. जे शेल कंपनीज आहेत, बोगस कंपन्या आहेत, बंद झालेल्या कंपन्या, त्या ईडी आणि इन्कम टॅक्स विभाग आता सगळ्यांकडे पाठपुरावा करणार. सोमाय साहेब, याच्यावर तिसरा जो घोटाळा मुश्रीफांनी जो खुलासा केला की जरी ते आम्ही टेंडर निश्चित केलं असतं तरी सुद्धा त्यात 1 रुपयाचाही व्यवहार झाला नाही किंवा कुठल्याही ग्रामपंचायतीने 1 रुपयाचं काम दिलं नाही, तर मग घोटाळा 1,500 कोटीचा कसा असं जे त्याचं म्हणणं तेव्हा मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेची गद्दारी किती तारखेला झाला मी दाखवला ना तुम्हाला. 10 मार्चला. आता अरे बाबा अजून तर फायनान्शियल इयर यायचं आहे. आपण तुम्ही ज्याच्या पद्धतीने केला आणि यात 2 भाग आहे. एक ग्रामपंचायतच्या निधी असं वापरू शकतो का आपण, आदेश देऊ शकतो का, तो मेन आहे. कारण की मी त्यांनी ते सर्क्युलर म्हणून मी तुम्हाला सर्क्युलर दिला. ते बोलतायत काय, ते बोलतायत म्हणून मी म्हणाल लबाडी करतायत. त्यांनी रेट ठरवलेले आहेत. भाऊ बघ बघ म्हणजे मी प्रेमाने सांगतोय. आणि लिखित ऑर्डर 10 मार्चचा आहे, GR 10 मार्चचा आहे. हे बोलतायत त्याला काय अर्थच नसतो ना. GR ला अधिकार असतो. त्यात रेट ठरवले आहेत आणि त्यात कुठे फ्लेक्सिबल तुम्हाला करायचं का असं नाही आहे. त्यात लिहिलंय ह्यांनाच द्यावं लागणार हे लिहिलंय. आणि हे कशाला म्हणजे 2 पद्धती. एक तर त्यांनी जे केलं याचं मिनिट तर ही लबारी. दुसरी ती कंपनी बोगस बेनामी, त्यात पण शेल कंपन्यातून पैसे आलेत. मी पूर्ण तुम्हाला 7-12 दिला कुठला पैसा कुठून आला. परिवहन मंत्री अनिल परब यांची परवा दिवशी ईडीची चौकशी झाली 8 तास. तर त्याचं पुढे काय झालं? उलट तुमच्यावर नुकसान भरपाईचा 100 कोटीचा दावा त्यांनी टाकला. याच्याविषयी तुमचं काय म्हणणे आता? आता 10,000 दावे उद्धव ठाकरे आणि पवारांच्या जोडीदारांनी करावं. मला दमडीची त्याची मी भीक घालत नाही. या सगळ्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार. मी आहे ना एक उत्तर प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला हा प्रश्न येतो कारण की रोज ते लोक बोलतात. तर मी पहिलं एकच प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे त्यांनी विचारलेलं. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री. पालकमंत्रींनी कोविड दरम्यान काय केलं? त्यांनी इलेक्ट्रिकचं कनेक्शन 7 मार्च 2020ला 3 फेज पॉवरचं रिसोर्टसाठी घेतलं आणि कंपनीचं उद्घाटन 18 मार्च 2021ला केलं. म्हणजे 12 महिने ज्यावेळी महाराष्ट्र 100% कोविडमध्ये होता त्यावेळी माझा पालकमंत्री रिसोर्ट बांधत होता. तोही गैरकायदेशीर. फक्त एक नाही बदला 28 जे केंद्र सरकारची टीमचा रिपोर्ट आहे त्यात 28 असे आहेत. काही छोटे मोठे बंगले आहेत, काही छोटे मोठे हॉटेल आहेत. 20-20 हजार स्क्वेअर फीटचे 4 रिसोर्ट आहेत. आणि ते दुसरं असं म्हणतात
या समुद्र किनाऱ्यावर माझा रिसोर्ट अनिल परबचा दिसतो किरीट सोमय्या, राणे साहेबांचा बंगला का दिसत नाही? तुम्ही उत्तर एकच देतो, अनिल परब साहेब तुमचा बंगला पाडण्याचा आदेश कोणी दिला? गैरकायदेशीर आदेश, तक्रार नाही म्हणत, घोटाळा शोधणं नाही म्हणत, आदेश कोणी दिला? उद्धव ठाकरेंनी, आदित्य ठाकरेंनी, पर्यावरण मंत्रींनी दिलाय. आता तुमचे मंत्री तुम्हाला खड्ड्यात घालतात. त्यांनी 19 बंगले अनधिकृत बांधले ना, तुम्हाला खड्ड्यात घालतायत, तर तुम्ही त्यांना सांगा मला माझ्या ती का बांधतात? आणि जर ते तुमचा रिसोर्ट पाडू शकतात तर त्यांनी राणेचा रिसोर्ट पाडावा ना, जो रिसोर्ट की अरे किरीट सोमय्या आहे, कोण त्यांना थांबवतोय? कारण की पर्यावरण हा राज्य सरकारचा अधिकार आहे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा अधिकार आहे. म्हणजे खोटं बोलणं बंद करा. मला स्पष्ट म्हणायचं माझा एकच लाईन आहे, किरीट सोमय्याने घोटाळा भ्रष्टाचार केलाय ना, त्यांनी केलाय, त्याच्या मुलांनी केलाय, त्याच्या बायकोनी केलाय, टाका ना उद्धव ठाकरे तुमच्यामध्ये. मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज करतो, हे सगळी नौटंकी बंद करा. कधी पोलिसांना पाठवायचं, कधी कुठला आमदाराला सांगायचं 22 वर्षापूर्वीची तक्रार आता लिहून दे. हे सगळी नौटंकी बंद करा. हिम्मत असेल किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, नील सोमय्या एक दमडीचं काय भ्रष्टाचार केलं असेल तर दाखवा जनतेसमोर. म्हणून नौटंकी नारायण राणेंनी खोटं केलंय ना, तर करा ना कारवाई. बंगलो खोटा आहे, फक्त दररोज एकच व्हिडिओ नाही, सोशल मीडियामध्ये पेड मीडियाद्वारा, पेड मीडिया म्हणजे पेड सोशल मीडिया प्रोफेशनल एकच है. सॉरी, हाँ हिंदी में बताइए, आपने राज्यपाल से मुलाकात की है, क्या शिकायत आपकी है और कल आप दिल्ली भी जाने वाले हैं? महाराष्ट्र के ग्राम विकास मंत्री हसन मुशर्रफ ने 1500 करोड़ का जो ग्राम विकास मंत्रालय का घोटाला किया, प्रत्येक ग्राम पंचायत को हर महीने 5000 रुपया उनके दामाद की जो स्तुते मैनेजमेंट प्राइवेट लिमिटेड को साल के 50,000 रुपया फी, इसके संबंध में केंद्र की स्पष्ट सूचना है कि हम विकेंद्रीकरण कर रहे हैं, तो भी ग्राम पंचायत की निधि का आदेश अपने मंत्री, अपने परिवार की कंपनी को देना, इसकी जांच होनी चाहिए. हसन मुशर्रफ की दूसरी 2 कंपनियां जिसमें भी 100 करोड़ के मनी लॉन्ड्रिंग हुए, हमने राज्यपाल जी से मांग की है कि इसकी जांच उचित संस्था के द्वारा हो. राज्यपाल जी भगत सिंह कोश्यारी जी ने मुझे आश्वस्त किया है कि इसकी जरूर जांच होगी. मैं कल दिल्ली जा रहा हूं, भावना गौली जी को गिरफ्तार करना चाहिए, ऐसी मेरी मांग है. भावना गौली ने खुद अपनी संस्था से 60 करोड़ रुपया नगद चुराया और पुलिस स्टेशन में जाकर गलत कंप्लेंट की. यह अभी कोर्ट के डिस्कशन में भी आ चुका है. कुल मिलाकर 25 करोड़ रुपया उस संस्था से गायब किया गया है. ये सब भावना गौड़ी ने कैश चुराई है. अब उनके 4 उनका जो साथी है उसका गिरफ्तार हुआ है. तो और तीसरा विषय जो है कि मुझे कोल्हापुर जाते समय मुंबई में गणेश विसर्जन में जाने के लिए ट्रेन पकड़ने के लिए गृह मंत्री दिलीप वळसे पाटिल के निर्देश से मुंबई पुलिस के सहायक आयुक्त विश्वास नागरे पाटिल ने मुंबई की पुलिस का माफिया के प्रकार से उपयोग किया. गैर कानूनी पद्धति से मुझे रोका गया. इसके संदर्भ में मानव अधिकार आयोग को मैं शिकायत करूंगा. एक मिनट, हिंदी होने दो. सर, नवाब मलिक ने आप आज मुलाकात करने जा रहे थे, उसके बाद प्रतिक्रिया दी कि राजभवन जो है उसको बीजेपी ने राजनीति का अड्डा बना दिया है. रोज सुबह उठ के बीजेपी के नेता ही केवल राज्यपाल को मिल रहे हैं. एक मंत्री का इस तरह से राज्यपाल पर बयान देना और राजनीतिक टिप्पणी करना आप कैसे देखते? देखो, नवाब मलिक हो या संजय राउत हो, ये तो स्पोक्स पर्सन है. ये ठाकरे और पवार की रणनीति है. वो दोनों नेताओं ने कि भाई हमको इश्यू डाइवर्ट करना है क्योंकि हम लोग लूटमार कर रहे हैं, हम चोरी कर रहे हैं, हम लबाड़ी कर रहे हैं, और वो किरीट सोमय्या सब डॉक्यूमेंट जनता के सामने रख रहा है. तो इश्यू डाइवर्ट करने के लिए ये पवार ठाकरे साहब की स्टंटबाजी है. भैया किरीट सोमय्या क्या करता है, राज्यपाल क्या करता है, वो छोड़ो ना.
आपके मंत्री ने 1500 करोड़ का गैर कानूनी पद्धति से कॉन्ट्रैक्ट अपने दामाद की कंपनी को दिया ना, उसका जवाब दो। आपके मंत्री ने 2 शुगर फैक्ट्रीज में 100 करोड़ की कैपिटल पैसा जो लाया 98% बेनामी शेल कंपनी से लाया है, उसका जवाब दो। आपका गृह मंत्री ये कोर्ट ने रिजेक्ट करने के बाद में भी ईडी के सामने उपस्थित नहीं हो रहा है, तो उनको पकड़कर हाजिर करो।